हॅलो, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. तर आता मागील काही लेक्चर्समध्ये आपण सायन्सच्या रिलेटेड बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट्सवरती व्हिडिओ लेक्चर्स बनवलेत. तर आता आपण आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या नवीन टॉपिकला, ज्यामध्ये जो 10th क्लासचा पहिलाच टॉपिक आहे आणि फार मजेशीर आणि साधा अगदी सिंपल टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. सो सुरुवात करण्या अगोदर ह्या टॉपिक मध्ये आपण काय काय स्टडी करणार याचं एक जरा ब्रीफिंग बघून घेऊ. आपल्याला केमिकल रिॲक्शन्स पहिलेच चॅप्टरचं नावच दिलेलं आहे केमिकल रिॲक्शन्स आणि त्याच्याबद्दलचे रिलेटेड इक्वेशन्स बघायचे. तर सर्वात महत्त्वाचं केमिकल रिॲक्शन होते म्हणजे काय होते, काय झालं म्हणजे रिॲक्शन झाली असं आपल्याला समजेल. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी स्टडी करणार आहोत. सो तुम्ही केअरफुली ज्यावेळेस आपण स्टडी करतोय त्याच वेळेस पॅरलली त्याच्या नोट्स पण बनवा, म्हणजे अगदीच त्या तुम्हाला नंतर रिव्हिजनसाठी मदतीच्या होती. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा बघू की जे काही केमिकल रिॲक्शन्स आपण स्टडी करणार, केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन. मग या केमिकल रिॲक्शन्स काय प्रोसेस झाली म्हणजे आपण केमिकल रिॲक्शन झाली असं म्हणू शकतो. सो सुरुवातीला आपण काही बेसिक टर्मिनॉलॉजी समजून घेऊ आणि मग नंतर पुढचा पार्ट सुरुवात करू. सो सुरुवातीला मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत की काही प्रोसेसेस आहेत ज्या डे टू डे लाईफ मध्ये आपण बघत असतो. जसं मिल्क जर आपण रूम टेम्परेचरवर बराच वेळ ठेवलं तर काय बघायला मिळतं आपल्याला, काय होतं रे, मिल्क जर जास्त वेळ आपण ठेवलं रूम टेम्परेचरला तर काय बघायला मिळतं, जर समर डेज असतील तर त्याचं कन्व्हर्जन कसं होतं मित्रांनो? होय भाई, डायरेक्ट पनीर होतं का? नाही, पहिले काय होत असतं, कर्ड मध्ये कन्व्हर्जन होत असतं. व्हेरी गुड. सेकंड, इथे दिलेलं बघा आयर्न तवा पॅन नेल. जर हे आपण ॲज इट इज मॉइश्चर कंडिशन मध्ये ह्युमिड कंडिशन मध्ये जर ठेवलं, म्हणजे जर तुम्ही कुठे बघितलं असेल जिथे कुठे बिल्डिंग वर्क चालू असेल, कन्स्ट्रक्शनचं वर्क चालू असेल, तिथे जे स्टील ठेवलेलं असतं म्हणजे जे आयर्न रॉड ठेवलेले असतात, जर रेनी सीझन असेल तर ते फार लवकर करोजन त्यांचं होतं, म्हणजेच आपण त्या प्रोसेसला म्हणत असतो रस्टिंग होतं. रस्टिंग म्हणजेच काय रे, एअर ऑक्सिडेशन ऑफ आयर्न. अरे बापरे, हा काय दिलेलं इथं बघा, हा वाईनचं चित्र दिसतंय. ग्रेप गेट्स फर्मेंटेड. ग्रेप्सचं जर फर्मेंटेशन केलं आपण आणि त्याच्यावर जर काही प्रोसिजर्स केले, अगदीच फर्मेंटेशन झालं आणि लगेच वाईन प्रिपेअर झाली असं होत नाही, पण ग्रेपचं फर्मेंटेशन केलं तर त्याच्यापासून आपल्याला नवीन प्रोडक्ट मिळतोय वाईन. बरोबर. सेकंड, आता इथं काही पिक्चर दाखवलं की जे आई किचन मध्ये आपल्या ज्यावेळेस स्वयंपाक करत असते त्यावेळेस आपण गेल्या गेल्या आई आपल्याला सांगते की बाबा थोडा वेळ लागेल, अजून 5 मिनिटं लागतील, 10 मिनिटं लागतील, भाजी पूर्ण शिजू दे, त्याच्यानंतर तुला जेवायला देते. मग तेच जे कुकिंग ऑफ फूड आहे, फूड ज्यावेळेस कुक होत असतं त्यावेळेस काही प्रोसिजर होत असते. त्यानंतर जे कुक झालेलं फूड आहे ते ज्यावेळेस आपण आपलं जेवण चालू करतो, बरोबर ना. सो जेवण चालू केल्यानंतर माउथ पासनं ते फूड डायजेशनची पूर्ण प्रोसेस जी तुम्ही बायोलॉजीमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये पण काय होणार आहे, केमिकल रिॲक्शन होणार आहे. तुम्ही म्हणाल की सर आपण केमिकल रिॲक्शन चॅप्टर बघतोय तुम्ही काय बायोलॉजीचा कन्सेप्ट सांगता. पूर्ण सिस्टम मध्ये, पूर्ण युनिव्हर्स मध्ये ज्याही काही प्रोसेसेस होतात त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते. काय होते? केमिकल लोचा नाही रे मित्रा, काय होत असते, केमिकल रिॲक्शन होत असते. बरोबर. मग केमिकल रिॲक्शन सगळेच आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेस काहीतरी केमिकल लोचा दिसतोय, काहीतरी केमिकल लोचा म्हणजेच काय की त्याला जे काही आपण सिस्टम बघतोय, ज्या काही आपल्याला इम्पल्स देत आहेत, आता जे तुम्ही मला बघतायत, आपण बघून ज्या काही नोट्स बनवतोय, हे सर्व कशाने होत आहेत, आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्स ट्रान्सफर होत असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये स्टडी केला असेल की सोडियम पोटॅशियम चॅनल्स असतात, त्याच्या थ्रू सिग्नलचं ट्रान्सफर होत असतं, हार्मोन्सचं चेंजेस होत असतात. बरोबर. एक मिनिट हा. सो नेक्स्ट पार्ट मध्ये काय होत असतं, नेक्स्ट स्लाइड मध्ये आता इथे काय दाखवलेलं बघा, रेस्पिरेशनची प्रोसेस दाखवली होती की एक पर्सन आहे जो काय करतोय, रेस्पायर करतोय, एअर त्याच्या बॉडीमध्ये घेतोय, परत एअर बाहेर जातोय. नेक्स्ट, आता या जेवढ्याही सिच्युएशन्स तुम्ही बघितल्या त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, इन ऑल द अबोव सिच्युएशन्स द नेचर अँड द आयडेंटिटी ऑफ द इनिशियल सबस्टन्स हॅव समवॉट चेंज. जे सुरुवातीला तुम्ही बघत होते आणि ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस बघायला मिळालेले आहेत. अरे यस ऑर नो, बघायला मिळालेत की नाही मिळालेत? हा, व्हेरी गुड. सो व्हेनेवर अ केमिकल चेंज ऑकर्स वी कॅन से दॅट. काय बघायला मिळते आपल्याला बघा, ज्यावेळी कुठला आपला केमिकल चेंज बघायला मिळतोय, ज्यावेळी केमिकल चेंज होतोय असं आपण म्हणतोय, त्यावेळी केमिकल रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. म्हणजेच फूड प्रिपरेशनची प्रोसिजर असेल, त्याच्यानंतर
आयन ह्युमिड कंडिशन मध्ये ठेवलं तर त्याचं जे करोजन होते ते, रेस्पिरेशन जी प्रोसेस होते ते, डायजेशन वाली प्रोसेस होते ती, मिल्क पासून जे कर्ड फॉर्मेशन होते ते, या सगळ्यांमध्ये जी काही प्रोसेस ऑकर होते ज्याच्यामध्ये इनिशियल टू फायनल जाताना काही चेंज ऑकर होतोय त्याला आपण म्हणतोय केमिकल रिएक्शन हॅज टेकन प्लेस. आता हे केमिकल रिएक्शन झालेली आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले हे आपण काही ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून समजून घेऊ. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, इथे मी काही अॅनिमेशनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीज करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो त्याच्याने तुम्हाला थोडंसं क्लॅरिटी अजून मिळेल. जो पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली, आता ते सांगितलेलं असतं की ज्या पण ऍक्टिव्हिटीज आपण करत असतो त्या कोणाच्या थोर मोठ्यांच्या सल्ल्यानेच कराव्यात, आपल्या आपल्या लेवलला काही डोकं लावू नये, कारण त्याच्यापासून काही हजार्डस किंवा काही ऍक्सिडेंट कंडिशन्स होण्याचे पण चान्सेस असतात. सो आता याच्यामध्ये सर्वांनीच तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जी मॅग्नेशियम रिबन दिलेली असते, मॅग्नेशियम रिबनला ज्यावेळेस आपण बर्निंग वाली प्रोसेस ची ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म करतो त्यावेळेस त्याला आधी आपण फिल्टर पेपरने ती रिबन क्लीन करून घेत असतो. का क्लीन करायचे असते ते पुढे सांगतो. सो बर्न इट युजिंग स्पिरिट लॅम्प, और जे आपल्या केमिस्ट्री लॅबमध्ये किंवा सायन्स लॅबमध्ये जे बन्सन बर्नर असतं त्याला बन्सन बर्नर म्हटलं जातं. इथे त्यांचे नावही आपण प्लेस केलेले की मॅग्नेशियम रिबन आहे, हे टर्म्स आहेत. त्याच्यानंतर हे बन्सन बर्नर आहे, याच्यावरती ज्यावेळेस आपण याला बर्न करतोय तो सगळ्यांनी व्यवस्थित ऑब्झर्व करा काय ऍक्टिव्हिटी मध्ये होत आहे, कारण याच्यानंतर तुम्हाला याचे काय ऑब्झर्वेशन झाले ते तुम्हाला सांगायचे. ओके, सो ज्यावेळेस ती मॅग्नेशियम रिबन बर्न होते, आता ही मॅग्नेशियम रिबन ज्यावेळेस बर्न होत असते, जसं तुम्ही बघितलं असेल वेल्डिंग करताना हाय व्होल्टेजचा स्पार्क क्रिएट होत असतो. मग त्या स्पार्कला आपण बघतो का इझिली, त्याला आपण लगेच डोळे काय करत असतो, बाजूला घेत असतो. त्या फ्लेमला म्हटलं तर जनरली डार्झलिंग फ्लेम, याची इतकी इंटेन्स फ्लेम नसते, पण डार्झलिंग व्हाईट फ्लेम मध्ये ते काय होत असतं, बर्न होत असतं. बर्निंग झाल्यानंतर इथे काय मिळते आपल्याला, ऍश, त्याची पावडर फॉर्म झालेली मिळते. आता याच्यामध्ये आपण काय काय ऑब्झर्व केलं ते बघू वन बाय वन. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा कन्क्लुजन, ऍज वी ऑब्झर्व अबोव, काय ऑब्झर्व केलं आपण की मॅग्नेशियम रिबन बर्न्स विथ डार्झलिंग व्हाईट फ्लेम. सेकंड, काय सेकंड ऑब्झर्वेशन बघायला मिळालं, इट चेंजेस इनटू व्हाईट पावडर. जी इथे पावडर आपण कलेक्ट केली ती व्हाईट पावडर मध्ये आली. आता ही जी काय व्हाईट पावडर फॉर्म झालेली ती कशाची फॉर्म झाली असेल मित्रांनो, हा व्हेरी गुड, कशाची फॉर्म झाली असेल, मॅग्नेशियम ऑक्साइडची. सो दिस पावडर इज ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड. नेक्स्ट वन, इट इज फॉर्म ड्यू टू द, कशामुळे फॉर्म झाली असेल, मॅग्नेशियमची रिएक्शन झाली. कोणामध्ये, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन मध्ये. जे आपण त्याला हिटिंग केलं तर मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन रिॲक्ट झाल्यावरती मॅग्नेशियम ऑक्साइड फॉर्म केलं. जसं की जर त्याची रिॲक्शन लिहायची ठरली तर मॅग्नेशियम, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण पुढे बघूच की केमिकल रिएक्शन कशा पद्धतीने मेन्शन करायची असते, रिएक्शन कशी लिहायची असते, इक्वेशन काय असतं. जनरली एरो हेडच्या लेफ्ट हँड साइडला जे लिहिलेलं असतं त्याला रिएक्टंट म्हटलं जातं, एरो हेडच्या राईट हँड साइडला जे लिहायचं असतं त्याला प्रोडक्ट म्हटलं जातं. सो मॅग्नेशियम व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साइड. ओके, आता इथे ही रिएक्शन मी इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिली. अजून आतापर्यंत आपण इक्वेशन स्टडी नाही केलेले, पण त्याला वर्डिंगच्या फॉर्मॅटमध्ये पण आपण असं लिहू शकतो की मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमची रिएक्शन कोणासोबत झाली मित्रांनो, हा व्हेरी गुड, ऍटमॉस्फिअर मध्ये जो प्रेझेंट असतो ऑक्सिजन त्याच्यासोबत झाली आणि त्याच्यापासून त्याने काय फॉर्म केलं, मॅग्नेशियम ऑक्साइड फॉर्म केलं. तेच हे इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपण असं मेन्शन करत असतो. ते पुढे आपण इन डिटेल मध्ये शिकू ज्यावेळेस आपल्याला केमिकल इक्वेशन्स लिहायचे. सो आपल्याला इथे ऑब्झर्वेशन काय मिळाले, पहिले तर जी मॅग्नेशियम रिबन आहे ती डार्झलिंग व्हाईट फ्लेम मध्ये बर्न झाली. सेकंडली त्याच्यापासून ऍश प्रोड्यूस झाली, ज्याला आपण व्हाईट पावडर म्हटलं. ती व्हाईट पावडर कशाची होती, मॅग्नेशियम ऑक्साइडची होती. मॅग्नेशियम ऑक्साइडची पावडर कशामुळे फॉर्म झाली मित्रांनो, येस येस, कशामुळे फॉर्म झाली, हा व्हेरी गुड, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनची रिएक्शन झाल्यामुळे मॅग्नेशियम ऑक्साइड फॉर्म झालं. व्हेरी गुड. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय बघा आपल्याकडे. आता ऍक्टिव्हिटी, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं, आपण टेस्ट ट्यूब स्टँड लावलेलं आहे, पोटॅशियम आयोडाइड दिले आणि लीड नायट्रेट दिलेले. ओके, लीड नायट्रेट सोल्युशन. ज्यावेळी आता आपण हे पोटॅशियम आयोडाइड लीड नायट्रेट सोल्युशन मध्ये ऍड करणार आहे त्यावेळेस काय चेंज बघायला मिळतोय बघा बरं, मला सांगा तर. आपण ज्यावेळेस पोटॅशियम आयोडाइडचे ऍडिशन विथ द टेस्ट ट्यूब मध्ये जे लीड नायट्रेट सोल्युशन ठेवले त्याच्यामध्ये टाकल्यावर बघा चेंज काय बघायला मिळते. बघा, येलो कलर प्रेसिपिटेट ऑफ लीड आयोडाइड गेट स्टार्ट्स. कशामुळे झालं बघा, लीड नायट्रेट होतं. लीड नायट्रेटचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो माहिती आहे, PbNO3 ट्वाइस. टेन्शन घेऊ नका, याचा कशाचा फॉर्म्युला काय असतो ते आपण जसं जसं पुढे चॅप्टर मध्ये जाणार तसं मी तुम्हाला सांगतो ते फॉर्म्युलेज पण कशा आणायचे. पोटॅशियम आयोडाइडचा काय असतो, Ki. मग पोटॅशियम आयोडाइड आणि लीड नायट्राइटची रिएक्शन झाल्यानंतर काय फॉर्म होईल बघा बरं, PbNO3 ट्वाइस
बरोबर. याची रिॲक्शन कोणासोबत झाली मित्रांनो, एक मिनिट, लीड नायट्रेटची सोल्युशन ती रिॲक्शन झाली आपलं हे बघा पोटॅशियम आयोडाइड सोबत. आणि काय फॉर्म करणार आहे ते, काय फॉर्म करणार आहेत, लीड नायट्रेट सोल्युशन पोटॅशियम आयोडाइड सोबत फॉर्म झाल्यानंतर येलो कलर्ड प्रेसिपिटेट ऑफ लीड आयोडाइड. लीड आयोडाइड म्हणजेच काय रे, PbI प्लस KNO3. आता पुढे गेल्यानंतर सांगतो की ते बॅलन्सिंग कसं करायचं, काय करायचं ते वन बाय वन डिटेल मध्ये आपण बघू. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, PbI जो फॉर्म झालेला आहे तो काय फॉर्म झालेला आहे, इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. इथपर्यंत क्लिअर झालं नक्की, काय अडचण मित्रांनो. बर, नेक्स्ट थर्ड ऍक्टिव्हिटी बघा. आता थर्ड ऍक्टिव्हिटी एकदम सिंपल आहे. काय करतो आपण, हे काय असेल मित्रांनो, काय गेस करू शकते कोणी, काय असेल, हा व्हेरी गुड, झिंक ग्रॅन्युअल्स असतील. आणि इकडे काय दिसतं रे, येलो कलरचा H2SO4 सोल्युशन असणार आहे बघा. कोनिकल फ्लास्क घेतलेला आहे ह्या अपॅरेटसला म्हटलं तर कोनिकल फ्लास्क, त्याच्यातनं झिंक ग्रॅन्युअल्स आपण याच्यामध्ये ऍड ऑन केले. ओके, झिंक ग्रॅन्युअल्स टाकले. झिंक ग्रॅन्युअल्स मध्ये ज्यावेळेस आपण डायल्यूट H2SO4 ऍड करतोय बघा मित्रांनो, काय इव्हॅल्युएशन होणार आहे चेक करा. काय इव्हॅल्युएशन होईल रे, कशाचं इव्हॅल्युएशन होईल, कशाचं इव्हॅल्युएशन होईल मित्रांनो, हा व्हेरी गुड बघा, हायड्रोजन गॅसचं इव्हॅल्युएशन याच्यामधनं स्टार्ट होईल. म्हणजे इथे रिॲक्शन काय केली आपण, झिंक ग्रॅन्युअल होते याच्यामध्ये आपण डायल्यूट H2SO4 ऍड केला बरोबर. आणि हा डायल्यूट H2SO4 ज्यावेळेस याच्यासोबत रिॲक्ट झाला त्यावेळेस त्याने फॉर्म केला झिंक सल्फेट प्लस हायड्रोजन गॅस. आता हा जो ॲरो हेड अपवर्ड मार्क केला होता, मग ॲरो हेड डाऊनवर्ड मार्क केला होता, याचा मिनिंग असतो अपवर्ड मार्क असेल तर इन द फॉर्म ऑफ गॅस तो इव्हॉल्व झालेला आहे, आणि डाऊनवर्ड ॲरो असेल तर तो इंडिकेट करतो इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट त्याचं फॉर्मेशन झालेलं आहे. सो कन्क्लुजन, फॉर्मेशन ऑफ बबल्स, इव्हॉल्युशन ऑफ कोणता गॅस झाला, हायड्रोजन गॅस. नेक्स्ट, हीट इज गिवन आउट ऑफ द सोल्युशन, म्हणजे चेंज इन टेम्परेचर झाले आणि चेंज इन स्टेट पण बघायला मिळालेले. ज्या वेळेस एखाद्या सोल्युशन मधनं हीट इव्हॉल्व होत असते त्याला काय म्हणत असतो आपण, एक्झोथर्मिक रिॲक्शन. व्हेरी गुड. सो फ्रॉम द अबोव थ्री ऍक्टिव्हिटीज वी कॅन से दॅट इन द फॉलोइंग ऑब्झर्वेशन हेल्प्स अस टू डिटरमाइन whether the chemical reaction has taken place or not. मग केमिकल रिॲक्शन झालेली आहे की नाही हे आपल्याला कशावरनं समजेल रे, पहिलं काय बघायला मिळेल, चेंज इन स्टेट होतोय की नाही. सेकंड काय असू शकतं रे, चेंज इन कलर, जर स्टेट मध्ये चेंज होत असेल, कलर मध्ये चेंज होत असेल. थर्ड कशामध्ये चेंज होणार आहे, काय होणार आहे, हा व्हेरी गुड, इव्हॉल्युशन ऑफ गॅस होत असेल. फोर्थ वन इज चेंज इन काय, चेंज इन टेम्परेचर. अँड फिफ्थ वन इज फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट. कुठल्याही ज्यावेळेस आपण सांगतोय, जे सुरुवातीलाच आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच हे स्टार्ट केलं होतं की एखाद्या सिस्टम मध्ये किंवा टेस्ट ट्यूब मध्ये रिॲक्शन झालीये किंवा रिॲक्शन होते, म्हणजेच काय होतंय, काय आपल्याला ऑब्झर्व करायचंय, एक तर इनिशियल पासून त्याचं काय झालेलं असेल, स्टेट मध्ये चेंज झालेलं असेल. स्टेट म्हणजे कोणते, सॉलिड, लिक्विड और गॅस. ओके, अजून दोन पण असतात ते आपण नंतर डिटेलमध्ये बघू. चेंज इन कलर, कलर मध्ये सोल्युशनचा चेंज झालाय का, इनिशियली वेगळा असेल नंतर वेगळा झालाय का. गॅसचं काही इव्हॉल्युशन झालंय का, जसं झिंक ग्रॅन्युअल आणि H2SO4 च्या केसमध्ये इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस होत होतं. टेम्परेचर मध्ये काही चेंज झालंय का, जसं झिंक ग्रॅन्युअल डायल्यूट H2SO4 टाकलं तर त्याच्यामधनं हीट इव्हॉल्व होते, म्हणजे चेंज इन टेम्परेचर बघायला मिळत आहे. किंवा फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट झाले, जसं लीड नायट्रेट सोल्युशन आणि पोटॅशियम आयोडाइडची ज्यावेळेस रिॲक्शन केली त्यावेळेस लीड आयोडाइड आपल्याला मिळालं होतं, आणि लीड आयोडाइड इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म झालं होतं. म्हणून आपण म्हटलं की केमिकल रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. म्हणजेच मित्रांनो, आता पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला इतकी क्लॅरिटी आली असेल की दिलेल्या सबस्टन्स मध्ये किंवा केमिकल रिॲक्शन झालीये असं कधी म्हणू शकतो, एक कधी म्हणू शकतो, व्हेरी गुड, काय कलर चेंज झाला तर, सेकंड टेम्परेचर चेंज झालं तर, अजून काय म्हणू शकतो, हा व्हेरी गुड, इव्हॉल्युशन ऑफ गॅस झालं तर, अजून स्टेट मध्ये चेंज झालं तर, व्हेरी गुड. लास्ट वन इज काय काय कंडिशन झाली तर, हा व्हेरी गुड, प्रेसिपिटेट फॉर्म झालं तर. जसं मिल्क आहे, मिल्कचे कन्व्हर्जन कर्ड मध्ये होते, म्हणजेच फॅट ग्लोब्युल्स डिपॉझिट होतात इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट, कोॲग्युलेशन होते त्याचं. त्याच्या प्रोसेसला आपण म्हणत असतो की केमिकल रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. ओके, सो नेक्स्ट आता बघा केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन. आता पहिल्या पार्ट मध्ये आपण हे अंडरस्टँड केलं पहिले की केमिकल रिॲक्शन काय असते, काय चेंज झालं म्हणजे केमिकल रिॲक्शन झाली रे मित्रांनो. व्हेरी गुड, 5 थिंग्स होत्या, कोणत्या कोणत्या, फास्ट मध्ये बोला पटकन, फास्ट.
चेंज इन स्टेट झालं तर, चेंज इन टेम्परेचर झालं तर, इव्हॉल्युशन ऑफ गॅस झालं तर, अजून व्हेरी गुड, प्रेसिपिटेट फॉर्मेशन झालं तर, अजून पटकन पटकन फास्ट, चेंज इन टेम्परेचर, इव्हॉल्युशन ऑफ गॅस, स्टेट चेंज झालं तर, कलर चेंज झालं तर, व्हेरी गुड, आणि इव्हॉल्युशन ऑफ गॅस झालं तर. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट, याच्या सेकंड वाला पार्ट मध्ये आपण स्टडी करणार आहोत की केमिकल रिएक्शन झाल्यानंतर त्याचे इक्वेशन्स कसे लिहायचे, इक्वेशन लिहिण्यासाठी काय कंडिशन्स असतात, वर्डिंग मध्ये दिलेलं असेल तर त्याला सिम्बॉलिकल फॉर्मॅट मध्ये कसं आणणार. ओके, सो थँक्यू.